हाय तर चला, जर रविवारी आमच्यात चिकन असते. आज चिकन आणलं होतं, शिजायला देखील घातलं. शिजल्यानंतर जरा आळणी पाणी झालेलं असतं ना मिठाचं, ते माझ्या मुलगीला खूप आवडतं. ते देखील तिला खायला दिलं होतं वाटेत मी. भाकरी तर काय आधीच करून ठेवल्या होत्या. हे बघा, भाकरी केलेल्या आहेत. आणि हा लसूण एवढा का सोलला आहे तुम्ही म्हणताल, एवढा लसूण कशाला? तर हा लसूण याच्यासाठी सोललेला आहे की मी जर आठवड्यामध्ये ना कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर कोथिंबीर आणि लसूण मीठ घालून कोटून ठेवते. आता ही बघा कोथिंबीर, ही कोथिंबीर निवडून वगैरे ठेवलेली होती. त्याला स्वच्छ 2 पाण्याने मी धुवून घेतली. ही बघा कोथिंबीर धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने स्वच्छ. चांगली स्वच्छ धुवायची, मग त्याचं पाणी वगैरे निघती द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण ह्याला म्हणजे बारीक बारीक करायची. आणि बारीक बारीक केल्यानंतर खलबत्त्यामध्ये लसूण आणि मीठ आणि कोथिंबीर असं एक मिश्रण करून कुटायची. आणि ही अशी कोथिंबीर कुटल्यानंतर ना आपल्याला 8 दिवस ह्याला काही होत नाही कुटून ठेवल्यानंतर. ही बघा मी अशी चिरून बारीक बारीक केलेली आहे. आणि लसूण वगैरे खलबत्त्यात घेऊन मी कुटायला चालू केलेलं आहे. अशी कुटून ठेवली आणि ही कोथिंबीर आपल्याला 8 दिवस जाते. रोज सकाळचं खूप घाई असते डबा करण्यासाठी, आणि ही अजून कोथिंबीर घ्या, धुवा, हे त्यात कशाला टाईम घालवायचा. त्यापेक्षा 8 दिवसाला अशी कोथिंबीर एकत्र मिश्रण करून जर कुटून डब्यामध्ये एका ठेवली, फ्रीजला ठेवा किंवा बाहेर ठेवा, काही होत नाही. 8 दिवस मीठ घातल्या आणि त्यानंतर चिकनला अशी फोडणी दिली. आम्ही गावच्यासारखं चिकन बनवतो. आम्हाला आमटी, रस्सा, भाकरी चुरून खायला खूप आवडते. आणि हा बघा मी हा रस्सा बनवलेला आहे. आता जेवायचं. चलो बाय.